आपल्या सर्वांना दोन गोष्टींपैकी एक त्रास सहन करावा लागतोच. जर आम्ही बोध स्वीकारतो तर शिस्तीच्या वेदनेचा त्रास आणि बोध अव्हेरतो तर निराशा आणि दुःखाच्या वेदनेचा त्रास. आपण कोणता त्रास सहन करता? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, हल्लीचे जग हे स्पर्धेचे जग आहे आणि म्हणूनच आपणा सर्वत्र व्यावहारिकपण दिसते. प्रत्येक जण ज्याने त्याने ठरवलेल्या गोष्टी करत असताना आपणच कसे इतरांपेक्षा श्रेष्ठ हे दाखवण्याच्या प्रयत्नात असतो. अर्थात या सर्व झाल्या जगी गोष्टी. काय आपण आत्मिक गोष्टीत अशा प्रकारे जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न करतो? होय प्रियांनो, आम्हाला आत्मिक जीवनात वाढत असताना आत्मिक व्यावहारिक दृष्टी असावी लागते. पण हे होणार कसे? यासाठीच आम्हाला देवाचे वचन सदैव मार्गदर्शन करीत असते. आजच्या अध्ययनात आपण नीतिमान आणि दुष्ट वर्तनाचे परिणाम यांची तुलना करणार आहोत. तसेच शहाणपण, परिश्रम आणि अखंडतेचे फायदे काय आहेत हे सविस्तररित्या पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही नीतिसूत्रे ह्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत आणि आज 10व्या अध्यायाला आपण सुरुवात करणार आहोत. या अध्यायाद्वारे नीतिसूत्राच्या दुसऱ्या महत्वाच्या भागाला सुरुवात होते. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की ह्या तरुणाला जीवनासाठी काही महत्वाच्या मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. ख्रिस्ताच्या शाळेत तुम्हाला व मला सुद्धा हे महत्वाचे पाठ शिकायचे आहेत. 10वा अध्याय, पहिलं वचन, मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दुखी. काय आपण हे लक्षात घेतले आहे का की एखादा मुलगा शाळेत जाऊन जेव्हा चांगले मार्क्स मिळवतो, चांगले नंबर कमावतो किंवा एखाद्या खेळामध्ये तो नावाजतो, दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात खूप नाव कमावतो, तेव्हा त्याचे वडील सगळीकडे त्याच्याविषयी चर्चा करतात, त्याच्याविषयीच बोलतात. माझ्या मुलाने ही पदवी घेतली, त्याला हे पारितोषिक मिळाले, त्याने हे केले, त्याने ते केले. पण जेव्हा मुलगा अभ्यास करीत नाही, कुठल्याच क्षेत्रामध्ये तो नाव कमावित नाही, काहीच करीत नाही, तेव्हा तेच वडील शांत राहतात, आपल्या मुलाविषयी काहीच बोलत नाहीत. मुलगा शहाणा तर खरोखर बाप सुखी असतो. नंतर तो म्हणतो की मुलगा मूर्ख तर आई दुखी. होय श्रोत्यांनो, वडील चूप राहतात, शांत राहतात, बोलत नाहीत, परंतु आई मात्र दुःख करीत राहते. वडील मुलाच्या अशा वागण्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु आई करू शकत नाही. जीवनाचे हे कसे चित्र आहे? मुलगा एकतर बुद्धिमान असू शकतो किंवा मूर्ख असू शकतो. ह्यापैकी तो एक असू शकतो. दुसरं वचन पहा, दुष्टाईने मिळवलेली संपत्ती हितकर नाही, पण धार्मिकता मरणापासून मुक्त करीते. दुष्टाईने मिळवलेली संपत्ती हितकर असू शकत नाही. ज्याने फार वैभव कमावले ते त्याला ह्या पृथ्वीवर सोडून जावे लागते. कोणीही कमावलेले वैभव आपल्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही. आणि येथे जिवंत असताना एखादी व्यक्ती कमावलेल्या संपत्तीचा खरोखर आनंद आणि सुख उपभोगू शकत नाही. पण धार्मिकता मरणापासून मुक्त करते. ख्रिस्ताला आमच्यासाठी फक्त ज्ञानच नाही तर नीतिमत्व असे करण्यात आले. योहान शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 16वे वचन सांगते की जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो नाश होणार नाही, परंतु त्याला सार्वकालिक जीवन मिळेल.
आता 3रं वचन पहा. परमेश्वर धार्मिकाच्या जीवाची उपासमार होऊ देत नाही, पण तो दुर्जनाच्या कामना व्यर्थ करीतो. आपणास आठवतच असेल की मी म्हटले होते की प्रत्येकाला लागू पडेल असे नीतिसूत्र ह्या पुस्तकात आहे आणि पवित्र शास्त्रातील काही व्यक्तींना लागू पडतील अशी नीतिसूत्रे सुद्धा ह्या ठिकाणी आहेत. जेव्हा श्रोत्यांनो आम्ही हे नीतिसूत्र वाचतो तेव्हा आम्हाला येथे योसेफाची आठवण होते. त्याला इजिप्त येथे विकण्यात आले होते आणि त्याला नक्कीच वाटले असेल की आता माझा शेवट जवळ आला आहे आणि देव माझ्यापासून फार दूर आहे. तरी सुद्धा आम्हाला दिसतं की देवावर त्याचा दृढ विश्वास होता. आम्हाला माहीत आहे की देवाने त्याला सोडले नव्हते. देवाने असे काही केले की योसेफाला तुरुंगातून बाहेर काढण्यात आले आणि संपूर्ण इजिप्तवर त्याला पंतप्रधान असे नेमण्यात आले. 4थं वचन. सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो, परंतु उद्योगाचा हात धन मिळवितो. लोकांमध्ये किती फरक आहे. काही चांगले ख्रिस्ती फार उदार आहेत, काही फार कंजूस. आपणाला असं वाटत नाही का की हे वचन अब्रामाला लागू पडते? तो उदार अंतकरणाचा होता. त्याने आपल्या पुतण्याला लूतला सांगितले की तुला जी भूमी पाहिजे ती तू घे व उरलेली मी घेईन. अशा प्रकारे संपत्तीची वाटणी करणारा खरोखर उदार असलाच पाहिजे. अब्रामाला चांगले ते निवडण्याचा हक्क होता. त्याला माहीत होते की जो पहिली निवड करील तो यार्देन नदीची चांगली सुपीक जमीनच निवडील. लूत अशा वेळी अब्रामाला नक्कीच मूर्ख समजला असेल, परंतु अब्रामाने लूतला प्रथम निवड करण्याची मुभा दिली, म्हणून लूतने चांगली सुपीक जमीन स्वतःकरिता निवडली. त्याने स्वतःकरिता सैल हाताने उत्तम ते घेतले, परंतु आम्हाला दिसतं की शेवटी त्याने सर्व काही गमावले. हे वचन आम्हाला सांगतं की उद्योगाचा हात धन मिळवितो. 2 शब्द असे आहेत जे पवित्र शास्त्रात एका वेळी बसत नाहीत. विश्वास आणि आळशीपणा हे 2 शब्द असे आहेत की जे मिसळू शकत नाहीत. आळशी ख्रिस्ती देवावर खरा विश्वास असणारा ख्रिस्ती नाही. जो उद्योगी असतो तो काम करतो, परिश्रम करतो. हे मला प्रेषित पौलाची आठवण करून देते. जेव्हा प्रभूने त्याला पाचारण केले तेव्हा तो निश्चितच आळशी राहिला नाही. 5वं वचन पहा. उन्हाळ्यात जमवाजमव करीतो तो मुलगा शहाणा होय. जो मुलगा हंगामाच्या वेळी झोपेत गुंग असतो त्याचे ते वागणे लज्जास्पद होय. ह्या ठिकाणी परस्पर विरोध असलेले अजून एक नीतिसूत्र आहे. ज्या मुलाला शहाणा म्हटले आहे तो उन्हाळ्यात काम करतो. आळशी मुलगा हंगामाच्या वेळी सुद्धा झोप घेतो. तो कार्य पूर्ण करणारा नव्हे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आपणाला हे जाणून घ्यायचे आहे की देवबाप आम्हाला प्रशिक्षित करून शिक्षण देऊ इच्छितो. जेव्हा आमच्याजवळ वेळ आहे तेव्हा आम्ही देवाचे वचन वाचायला हवे, त्याचे अध्ययन करायला हवे. हे वचन आम्हाला सांगतं की उन्हाळ्याच्या वेळी सुद्धा आम्ही कार्य करायला हवे. काही लोकांना असं वाटतं की जेव्हा सुट्ट्या आहेत तेव्हा आम्ही खूप झोपावे, खूप आराम करावा आणि अशा वेळी आम्ही देवाचे वचन वाचत नाही, त्याचे अध्ययन करीत नाही. आमच्याजवळ बराच वेळ असतो, परंतु आम्ही देवाच्या वचनाच्या बाबतीत आळशी बनतो. हे वचन सांगतं की उन्हाळ्यात जमवाजमव करीतो तो मुलगा शहाणा होय. नीतिसूत्राच्या पुस्तकात केलेली ही विधाने फार विलक्षण, अनंतकालीन अशी सत्य आहेत. ही सत्ये आपणाला उंच भरारी मारून स्वर्गात पोहोचवणार नाहीत, परंतु तुमच्या शहरात चालण्यासाठी तुम्हाला तयार करतील. जर ते आपणासाठी कार्यरत नाहीत तर त्यांच्यात चूक आहे असे नाही, परंतु तुमच्यामध्ये काहीतरी चूक आहे असा त्याचा अर्थ आहे. 6वं वचन. धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात, दुर्जनांचे मुख बलात्काराने व्याप्त असते. जुन्या करारातील 2 व्यक्तींचे हे अगदी स्पष्ट असे चित्र आहे. धार्मिकांच्या मस्तकी आशीर्वाद असतात. मला ह्या ठिकाणी शमूवेलाची आठवण येते. दुर्जनांचे मुख बलात्काराने व्याप्त असते. मला हे वाचून शौलाची आठवण येते. 7वं वचन पहा. धार्मिकांच्या स्मरणाने धन्यता वाटते, दुर्जनांचे नाव वाईट होऊन जाते. काही वर्षांपूर्वी काही व्यक्ती ज्या प्रसिद्ध होत्या त्यांच्याविषयी मी ह्या नीतिसूत्राच्या आधारे विचार केला. आज ते लोप पावले आहेत. मी ह्या मताची आहे की पुढील 50 वर्षात या पिढीच्या लोकांचे विस्मरण होईल. तरी सुद्धा
ज्यांनी देवाकरिता बरेच काही पूर्णत्वास नेले, जसे जी.एल. मुडी ह्यांच्यासारख्या लोकांचे स्मरण सदा काळ टिकून राहणार आहे. 8वं वचन, तुज्ञ मनाचा इसम आज्ञा मान्य करीतो, वाचाळ मूर्ख अधपात पावतो. वाचाळ हा नेहमी बोलत राहतो. तो स्वतःच्या दृष्टीने स्वतःला बुद्धिमान समजतो. परस्पर विरोध ह्या ठिकाणी आम्हाला दिसतो की सुज्ञ मनाचा इसम आज्ञा मान्य करीतो. स्मरण करा, नबुकदनेस्सर नावाचा राजा होता, ज्याने दानिएलाचा सल्ला ऐकला व तो समृद्धी पावला. दुसरा बेलशस्सर नावाचा राजा होता, जो मूर्ख होता. राजेशाही मेजवानीत रात्री त्याचा व त्याच्या राज्याचा अंत झाला. आणि ह्याविषयी आम्हाला दानिएलाचे पुस्तक 5वा अध्याय सांगते. त्याचे वर्णन त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. 9वं वचन पहा, सात्विकपणे चालणारा निर्भयपणे चालतो, कुटील मार्गांनी चालणारा कळून येईल. हे आज आमच्या नीतिवचनात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रामाणिकपणा हे उत्तम धोरण आहे. 10वं वचन पहा, जो डोळे मिसकावितो तो दुःखास कारण होतो, वाचाळ मूर्ख अधपात पावतो. या ठिकाणी मनोवेधक असे काही सांगण्यात आले आहे. डोळे व मुख ह्या दोन्हीचा मेळ असायला हवा. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला काहीतरी बोलून डोळे मिसकाविताना पाहता, तेव्हा समजून घ्या की ती व्यक्ती जे बोलली त्या बोलण्यामध्ये तिचा तो अर्थ नव्हता. त्या व्यक्तीचे मुख व विचार ह्यांचा मेळ नसतो. जेव्हा त्यांच्यामध्ये मेळ नसतो तेव्हा दुःख निर्माण होते. आता हे वचन कोणाला लागू पडते? यहूदा विषयी का? यहूदाचे येशू ख्रिस्ताला देण्यात आलेले चुंबन हे धोक्याचे एक नाकारणारे चुंबन होते. चुंबन खरे पाहता प्रेमाला दर्शविणारे असते, पण यहूदा इस्करियोतीसाठी तो अर्थ त्या चुंबनात अभिप्रेत नव्हता. महिमा तुझी वर्णावी,
देवा तुझ्या प्रीतीचे तुझेच गुण गावे हे ध्येय जीवनाचे हे ध्येय 13वं वचन पहा. विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान असते, पण जो अक्कल शून्य असतो त्याच्या काठीस योग्य आहे. संपूर्ण जग शल्मोनाच्या ज्ञानाविषयी ऐकण्यास आले. जो अक्कल शून्य असतो त्याच्या काठीस योग्य आहे, हे शल्मोनाच्या पुत्राचे रहोबामाचे चित्र दर्शविते. त्याने वृद्ध ज्ञानी पुरुषांचा सल्ला मानला नाही, परंतु त्याच्यासोबत जे तरुण वाढले होते त्यांचा सल्ला ऐकला. आणि ह्याविषयी आम्हाला राजाचे पहिले पुस्तक 12व्या अध्यायात वाचायला मिळते. परिणामस्वरूप त्याने आपल्या राष्ट्रात फूट पाडली व अंतर्गत युद्ध त्या ठिकाणी सुरू झाले. 14वं वचन. शहाणे जण ज्ञान संग्रह करीतात, परंतु मूर्खाचे तोंड म्हटले म्हणजे साक्षात अरिष्ट होय. शहाणे जण ज्ञान संग्रह करतात, परंतु मूर्खाचा एक पाय कबरेत आणि दुसरा पाय केळाच्या सालीवर असतो. 16वं वचन. धार्मिकाचा उद्योग जीवनप्रद आहे, दुर्जनाची समृद्धी पापाला कारण होते. हे नीतिसूत्र केन आणि हाबिल ह्यांच्याविषयी आम्हाला विचार करायला लावते. धार्मिकाचा उद्योग जीवप्रद आहे. हाबिलाने मेंढ्या पाळल्या, अनेक लहान कोकरू अर्पण म्हणून देवाकरिता आणले. आणि नंतर आम्हाला वचन सांगतं की दुर्जनाची समृद्धी पापाला कारण होते. हा केन होता ज्याने भूमीची उपज आणली. प्रेषित पौलाने ह्या गोष्टीला रोमकरासपत्र 8 अध्याय आणि 6व्या वचनात अशा प्रकारे मांडले आहे. रोमकरासपत्र 8 अध्याय 6वे वचन. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. आणि हे ख्रिस्ती लोकांना लागू करण्यात आले आहे. श्रोत्यानो, ख्रिस्ती व्यक्तीकरिता मरण म्हणजे देवापासून सहभागितेमध्ये अलग होणे. देव देह स्वभाव असलेल्या व्यक्तीशी सहभागिता करणार नाही. जेव्हा नीतिसूत्र सांगते की धार्मिकाचा उद्योग जीवनप्रद आहे, ही देवाशी सहभागिता आहे. हाबेल हा तारण पावलेला होता, परंतु वचन आम्हाला सांगतं की दुर्जनाची समृद्धी पापाला कारण होते. ही गोष्ट केनचे चरित्र स्पष्ट करते. 17वं वचन पहा. बोधाकडे लक्ष पुरविणारा जीवनाच्या मार्गात असतो, परंतु शिक्षण सोडणारा भ्रांत होतो. हे अबशालोमाला लागू पडते, जो दाविदाचा पुत्र होता. तो कोणताही बोध स्वीकारण्यास तयार नव्हता. आपल्या पित्याकडून राज्य बळकावून घेण्याचा प्रयत्न करून त्याने फार मोठी चूक केली. 18वं वचन. गुप्तपणे द्वेष करणाऱ्याची वाणी असत्य असते आणि चहाडी करणारा मूर्ख असतो. मित्र असण्याचे ढोंग करून नंतर तुम्हाला कळतं की तो मित्र नाही, तर तो तुमचा शत्रू आहे. आणि जेव्हा असं कळतं तेव्हा ती फार भयंकर अशी गोष्ट होते. ती व्यक्ती साक्षात मूर्ख असते. तुम्ही काही वेळातच शोधू शकता की ती व्यक्ती तुमची शत्रू आहे. वचन सांगतं की जो चहाडी करतो तो मूर्ख असतो. देवाने ह्याविषयी स्पष्ट व विशिष्ट आज्ञा दिलेली आहे. लेवीचे पुस्तक 19 अध्याय 16 आणि 17 वचनांमध्ये वचन सांगतं. लेवीचे पुस्तक 19 अध्याय 16 आणि 17 वचने. आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नको. आपल्या शेजाऱ्याची अवश्य कान उघडणी कर, नाहीतर त्याच्यामुळे तुला पाप लागेल. चूड उगवू नको किंवा आपल्या भाऊबंदापैकी कोणाचा दावा धरू नको, तर तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. मी परमेश्वर आहे. श्रोत्यानो, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार करता तेव्हा उगीचच त्याची स्तुती करू नका, त्याची चापलुसी करू नका, त्याची चहाडी सुद्धा करू नका. पवित्र शास्त्रातील एका व्यक्तीचे हे नीतिसूत्र वर्णन करते. यवाबला 8 त्याने अब्नेराचा मित्र असल्याचे ढोंग केले. तो त्याला भुलवून शहराबाहेर घेऊन गेला आणि त्याने त्याला ठार केले. पुढे 21 वचन पहा. धार्मिकाची वाणी बहुतांचे पोषण करीते, परंतु मूर्ख अक्कल नसल्यामुळे मरतात. मी पुन्हा शमूएलाविषयी ह्या ठिकाणी विचार करते, जो इस्रायलचा एक थोर न्यायी होता. पण ह्या विरुद्ध शौल जो राजा होता तो मूर्खासारखा वागला.
राजा असून सुद्धा त्याने मूर्खपणा केला. 22वे वचन, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. काही लोक मौज मजेत राहतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही फार चांगल्या प्रकारे सुखी जीवन जगत आहोत. परंतु ते जसे जसे अंतकाळाकडे वाटचाल करतात, वृद्धापवास्थेत पोहोचतात, तेव्हा त्यांना कळतं की जीवन हे असह्य आहे. मी एका राजकारणी पार्टीचे दृश्य पाहत होते. बराच जमाव त्या ठिकाणी होता आणि त्यापैकी बहुतेक लोक श्रीमंत होते. त्या पक्षाच्या नेत्याला पाठिंबा देण्याच्या हेतूने ते त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते. भोजन सुरू होते. सगळीकडे लोक एक दुसऱ्यांशी बोलत होते. परंतु जेव्हा टीव्हीवर मी हे दृश्य पाहत होते, तेव्हा माझ्या लक्षात आले की त्यांच्यापैकी एकाच्याही चेहऱ्यावर आनंद किंवा हास्य नव्हते. 22वे वचन मी पुन्हा वाचत आहे की परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. होय श्रोत्यानो, ह्या जगातील समृद्धी, ह्या जगातील संपत्ती, पैसा, वैभव, शिक्षण आम्हाला पूर्णकालीन आनंद आणि शांती देऊ शकत नाही. परंतु परमेश्वराचा आशीर्वाद आम्हाला ती शांती, तो आनंद प्रदान करतो. 23वे वचन पाहूया. मूर्खाला दुष्कर्म करण्यात मौज वाटते, तशी सुज्ञाला ज्ञानात वाटते. हा ह्या तरुणासाठी एक चांगला उपदेश आहे. नंतर पुढे 26वे वचन, जशी आम दातास, तसा धूर डोळ्यास, तसा सुस्त मनुष्य त्याला पाठविणाऱ्यास आहे. श्रोत्यानो, आपण कधी आळशी मुलाला कामासाठी पाठवून ताटकळत उभे राहून त्याची वाट पाहिली आहे काय? अगदी ह्या ठिकाणी लागू होईल असे हे नीतिसूत्र आहे. अशा प्रकारे वाट पाहणे हे दातासाठी आम व डोळ्यासाठी धूर असल्याप्रमाणे आहे. 27वे वचन, परमेश्वराचे भय आयुष्य वाढविते, पण दुर्जनांची वर्षे कमी होतात. जुन्या करारातील दिवसात हे निश्चितच खरे होते. ज्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्यात त्यांच्यासाठी देवाने दीर्घायुष्याचे अभिवचन दिले होते. आपण आता ह्या ठिकाणी विचार करीत असाल की काय तो आज हे अभिवचन आम्हाला देत आहे? नाही, तो आम्हाला अनंत काळाचे अभिवचन देतो. ते चांगल्या प्रतीचे व अधिक असे आहे. नंतर पुढे 29 पासून पुढची वचने पहा. परमेश्वराचा मार्ग सात्विकाला दुर्गरूप आहे, पण दुष्कर्म करणाऱ्यास तो नाशकारक आहे. धार्मिक कधीही ढळणार नाही, पण दुर्जन देशात वसणार नाहीत. हे लक्षात ठेवून इतिहासाकडे पाहूया. जगातील थोर नेते, राजे, सम्राट निघून गेलेत. फारो, कैसर, अलेक्झांडर द ग्रेट, नेपोलियन हे सर्व आपल्या दिवसांमध्ये पराक्रम करून निघून गेलेत. हे वचन आम्हाला सांगते की दुर्जन देशात वसणार नाहीत. जगातील कुठलीही राज्य पद्धती टिकणारी नाही. फक्त देवाची पद्धत चिरकाल टिकणारी अशी आहे. जेव्हा श्रोत्यानो येशू ख्रिस्त ह्या जगाचा राजा, सत्ताधीश म्हणून येईल, तेव्हा त्याचे राज्य सर्वदा टिकणारे असेल. वचन आम्हाला सांगतं की धार्मिक कधीही ढळणार नाही. पुढे 31 आणि 32 वचने, धार्मिकाच्या मुखावाटे ज्ञान निघते, पण उन्मत्त जिव्हा छाटली जाईल. धार्मिकाच्या वाणीला जे काही ग्राह्य आहे तेच कळते, पण दुर्जनांचे मुख उन्मत्तपणा वदते. ही सर्व नीतिसूत्रे किती खरी आहेत. श्रोत्यानो, आम्हाला ह्यावर गंभीरपणे विचार करायचा आहे. माझी आपणाला विनंती आहे की आपण ही वचने पुन्हा आणि पुन्हा वाचा आणि पहा की परमेश्वर आपल्या जीवनासाठी ह्यातून काय सांगू इच्छितो, काय शिकू इच्छितो. परमेश्वराचं वचन हे जिवंत वचन आहे. जरी हे हजारो वर्षांपूर्वी लिहिण्यात आले, तरी ते आज सुद्धा तितक्याच प्रभावीपणे लोकांच्या जीवनात कार्य करीत आहे. आज जे वचन तुम्हाला एक शिकवण देईल, तेच वचन जर आपण उद्या वाचाल तर त्यातून परमेश्वर आपणाला दुसरी शिकवण देईल. म्हणून श्रोत्यानो, परमेश्वराचं वचन वारंवार वाचा, रोज वाचा, त्यावर विचार करा, मनन करा, त्याचे अध्ययन करा आणि त्यातून आत्मिक जीवनाकरिता आवश्यक त्या गोष्टी आत्मसात करा. लक्षात ठेवा की बोधाकडे लक्ष पुरविणारा जीवनाच्या मार्गात असतो, परंतु शिक्षण सोडणारा भ्रांत होतो. आज अनेक लोक आहेत ज्यांनी परमेश्वराच्या शिक्षणाचा अभ्यास केलेला आहे.
ते परमेश्वरापासून दूर गेलेले आहेत. त्यांची बुद्धी सैतानाने बांधलेली आहे. त्यांना सत्य काय आहे, योग्य काय आहे ते कळत नाही. जर आपण अशा स्थितीत आहात तर परमेश्वराजवळ प्रार्थना करा, पुन्हा वापस परता आणि परमेश्वराच्या बोधाकडे लक्ष पुरवा. जीवनाचा मार्ग हाच आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपल्या अनंतकाळच्या जीवनासाठी तरतूद करून घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. ज्ञानाने आपल्या घरासाठी 7 खांब तयार केले. आजचा प्रश्न, उन्हाळ्यात जमवाजमव करणारा मुलगा टिंब 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 असतो. ए. मूर्ख, बी. अतिउत्साही, सी. शहाणा, डी. आळशी. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्हाला नीतिसूत्रे 10च्या अध्ययनाद्वारे अत्यंत उत्तम अशी शिकवण मिळाली आहे. आजचे अध्ययन हे जीवन जगण्यासाठी एक व्यावहारिक मार्गदर्शक आहे, ज्याद्वारे देवाचा सन्मान होतो. वास्तविक पाहता आम्ही प्रत्येकाने मूर्खपणा, दुष्टपणा आणि आळशीपणाच्या परिणामापासून सावध असलेच पाहिजे. तेव्हाच आम्हाला शहाणपण, अखंडता आणि परिश्रम यासारख्या सद्गुणांना प्रोत्साहन देता येते. प्रियांनो, आज आपण वचन वाचले होते की बोधाकडे लक्ष पुरवणारा जीवनाच्या मार्गात असतो, परंतु शिक्षण सोडणारा भ्रांत होतो. आपल्यासमोर आज प्रश्न आहे की काय आपण बोध ऐकणार आहोत? काय आपण आजच्या शिकवणीचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करणार आहोत? आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आमचा निर्माणकर्ता आहे. तू आम्हाला सर्वस्व पुरवणारा आहेस, आमची काळजी घेणारा आहेस हे आम्ही समजलेलो आहोत. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवप्पा, ज्या ज्या वेळेस तू आमच्या जीवनासाठी बोध करतोस, मार्गदर्शन करतोस, निश्चितच आमचं जीवन त्याद्वारे आशीर्वादित बनतं. होय प्रभूजी, आज जो बोध तू आम्हाला केलेला आहे तो बोध घेऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, आमच्या जीवनाची वाटचाल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रभूजी, तुझं सहाय्य आम्हाला हवं आहे. तू आमच्याबरोबर आहेस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि म्हणूनच सर्व गौरव आम्ही तुला देतो आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. जीवन देणाऱ्या आपल्या प्रभू येशूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.